म्हणजे आता गजरा स्वतःहून केसात जाऊन अडकणार नाही ना. हो. तो माळावा लागेल. मग मग त्यासाठी इथे आता पाऊस नाही पडता येणार ना. त्याची काही गरज नाही. मी काही बोललास का? तू काही ऐकलंस? मला असं वाटलं की तू काहीतरी बोललास. नाही. चल आता, उशीर होईल. काव्या, काय आवडतं तुला? मला ना खायला आवडतं, फिरायला आवडतं आणि खूप सारी शॉपिंग करायला आवडते. आणि लग्न करायला आवडेल का? लग्न? हा, म्हणजे लग्नाचं वय झालंय ना तुझं. मग काय विचार? काकू मी जरा आलेच हं? अगं आलेच. आले काकू हं? लग्नाचा विषय निघाला आणि लाजली वाटतं मे बी. काय म्हणते मी, तुम्ही हिच्या लग्नाचा काही विचार केलाय की नाही? तुमच्या पाहण्यात कोणी मुलगा आहे का? माझ्या ना भावाचा एक मुलगा आहे, वैभव नाव आहे त्याचं. चांगल्या ठिकाणी जॉब करतो, भरपूर पगार आहे, निर्व्यसनी आहे, अगदी गुणी आहे, लाखात एक आहे. तुम्ही काय करा, त्याचा फोटो मला पाठवून द्या. म्हणजे मग मी मालती आणि माधवच्या कानावर घालते आणि मग सांगते तुम्हाला. चालेल. हा टेक्नो बोल, काय अपडेट आहे? सर, व्हॉइस AI जनरेटेड असल्यामुळे मला क्लिअर करता येत नाही किंवा तो मूळ स्वरूपात आणता येत नाही, म्हणून इट्स निगेटिव्ह. म्हणजे मी खूप फिल्टर करण्याचं पण ट्राय केलं, पण ते पॉसिबल होत नाही. बहुतेक नवीन सॉफ्टवेअर आलेत ना, ते वापरले असणार आहे. ओके, म्हणजे ती व्यक्ती एक पाऊल पुढे आहे आपल्या. पण आपली टीम पण काही कमी नाही आहे. आपल्या हाती नक्कीच काही ना काही लागेल. हे सर, मी दुसऱ्या काही मार्गाने काही शोधता येते का ट्राय करतो. ओके. आणि युवराजवरचा सर्व्हिलियन्स जसा सुरू आहे तसा सुरू ठेवा, जेणेकरून त्याला जर पुन्हा कॉल आला किंवा त्यांचं जर भेटण्याचं ठरलं तर आपण अलर्ट राहू. ओके. आणि जर काही असेल तर मला कळव. ओके सर, डोंट वरी. म्हणजे सध्या तरी काही संशयास्पद कॉल आला नाहीये, काही आलंच तर मी अपडेट करतो. ओके. आणि हां, बॉसने सांगितल्याप्रमाणे जे मॅडमला यातलं काहीच कळता कामा नाही. सर, तुम्ही आता इकडली काहीच काळजी करू नका, आम्ही इकडली सिच्युएशन हँडल करतो. ओके, गुड. ठीक आहे. येस. बॉसला कळवायला हवा. कशात आजी? अगदी ठीक आहे. नमस्कार. अहो, असू द्या असू द्या. तुम्ही म्हणाला होतात ना, पूजा करा, लवकरात लवकर पूजा घातलेली आहे. हे बाकी बरं केलं ना, नाहीतर हल्ली कोण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो. पण तुम्ही विश्वास तर ठेवलात आणि पूजा पण लवकर करून टाकताय. खरंच बरं वाटलं हो बघून. नाही, पण तुम्ही म्हणाला होतात ते अगदी बरोबर आहे. पूजेमुळे घरात पॉझिटिव्हिटी येणार हे नक्की, आणि त्याची सुरुवात सुद्धा झाली. खरं तर तुम्ही आयडिया दिली त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. आवाजचा एक दिवसच नाही तर याच्या पुढे बघा, तुमच्या घरातली सगळी इडापिडा कशी निघून जाते ती. कळशावर पाणी सोडा थोडं.
आता दोघांनी हात जोडा आणि पूजेचा संकल्प करा. या पूजेला श्रावण नंदादीप अधिष्ठान म्हणतात. ही पूजा करण्याचं कारण म्हणजे श्रावण मास जसा हर्षोल्लास घेऊन येतो तसंच आपल्या आयुष्यात सुखशांती लाभावी म्हणून आपण ही पूजा करतो. गणपती बाप्पाला आणि दीपदेवतेला आवाहन केलं जातं आणि घरात मंगलमय आणि तेजस्वी वातावरण राहावं म्हणून प्रार्थना केली जाते. आता हा कलश उचलायचा, स्वतःच्या डोक्याला लावायचा, परत चौरंगावर ठेवायचा, परत डोक्याला लावायचा, असं 3 वेळा करायचं. आता तुम्ही या कलशांच्या डोक्यावर ठेवा आणि तुम्ही ही घंटा घेऊन घरात एक प्रदक्षिणा घाला. या घरावर कोणी वाईट नजर ठेवत असेल तर ती निघून जाईल. अरे,